नमस्कार. वडंगी जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार इंद्रजित पाटील भैया हे आपल्यासोबत आता जोडले गेले आहेत. भैया ही मतदानाची वाढ आता जर बघितलं सकाळपासून रांगाला आलेल्या आहेत मतदान याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? मी सकाळपासून 7:30 वाजल्यापासून मतदारसंघामध्ये या ठिकाणी वोटिंगपासून सुरुवात केली आहे. सातत्याने बघतोय की सकाळी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आहे. कारण सकाळी 7:30 वाजल्यापासून आतापर्यंत जर बघितलं तर वडणगे मतदारसंघातील आता मी जवळजवळ 7 गावं फिरलो आणि या 7 गावामध्ये जवळजवळ 50% वरती म्हणजे 55% या ठिकाणी मतदान या ठिकाणी झाले लोकांनी केले. खरोखर चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्त साथ या ठिकाणी लोकांनी मतदानाच्या स्वरूपात दाखवले आणि या उत्स्फूर्त साथीचा मला वाटतंय मी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आणि या ठिकाणी माझ्याबरोबर असणारे शैलेशभाई कोडाळकर या दोघांनाही या मतदानाचा नक्कीच या ठिकाणी फायदा होईल असं वाटतं. विधानसभेला जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये करवीर विधानसभा मतदारसंघात हायेस्ट मतदान झालेलं होतं. त्याचा फायदा शिवसेनेला इथे झाला होता. आता तसं होईल असं वाटतं का तुम्हाला? 100% बरोबर आहे तुमचं. जेवढा मतदानाचा टक्का वाढेल तेवढा आम्हाला नक्कीच या ठिकाणी फायदा होईल. कारण जे नवीन वोटर आहेत ते 100% मला वाटतं शिवसेनेच्या बाजूने या भगव्याच्या पाठीमागे या ठिकाणी उभा राहत आहे. त्यामुळे जेवढी मतदानाची संख्या टक्का वाढेल तेवढा नक्कीच आम्ही दोन्ही या भागाचे उमेदवार आहे आणि तिन्ही उमेदवार आम्हाला तिघांनाही या ठिकाणी फायदा होईल असं मला नक्कीच वाटतं. नक्की 9 तारखेला काय वाटते तुम्हाला? 9 तारखेला नक्कीच आम्हाला विजय आमचा पक्का आहे. या ठिकाणी मी जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी सदस्य होणार. या विभागाच्या पंचायत समिती म्हणून लढवणारे आमच्या शैलेशताई चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येणार. त्याचबरोबर खुपे वडणगे पंचायत समिती आमचे बळीराम कळके दादा बापू या तेही देखील चांगल्या मताने या ठिकाणी विजयी होणार आहेत. त्यामध्ये नरके साहेबांचा हा अत्यंत बालेकिल्ला असणार हा जिल्हा परिषद मतदारसंघ व पंचायत समिती मतदारसंघ आहे. त्यामुळे नरके साहेबांनी जी उमेदवारी या ठिकाणी दिलेत त्या उमेदवारांची या ठिकाणची जनता नक्कीच विश्वासाने मतदान करून त्यांना निवडून देते. करवीरमध्ये काय होईल वाटते तुम्हाला? करवीर मतदारसंघातला जर विभाग आमदार संदीप नरके साहेबांचा जर प्रभाग बघितला तर 7 उमेदवारी या जिल्हा परिषदेच्या आहेत आणि या 7 मध्ये नक्कीच मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन की 5 तरी जिल्हा परिषद आमदार नरके साहेबांच्या धनुष्यबाण या चिन्हावर उभारणारे सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून येतील असं आत्ताचं तरी चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे.